गुड मॉर्निंग. आता हा आहे माझ्या भावाचा मुलगा आणि तो खरंच खूप नटखट आहे आणि तुम्हाला पाठीमागच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तो दिसला असेल. आता माहेरी आले म्हटलं थोडंसं निवांत झोपेतून उठले. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला थोडंसं आहे ना शेतालाच फेरफटका मारून आता मी निघाले म्हटलं सत्यम आणि विरू थोडी मागे राहणार आहे ते तर माझ्या पुढे आणि माझ्या माहेरी ना पावसाळ्यात एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण तयार होतं ना. ओढे नाले एवढे सुंदर वाहतात ना ते बघून तर मला माझं बालपणच आठवलं कारण या पाण्यामध्ये किंवा या वातावरणामध्ये आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे. त्यानंतर आहे ना मला पुण्याला आजच निघायचं होतं. म्हटलं चला थोडंसं शेतामधून भाजीपाला पण घेऊन जावं. थोडेसे टोमॅटो आणि गवारीच्या शेंगा वगैरे, मिरच्या आणि सिमला वगैरे तोडून घेतलेल्या आणि त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर आई म्हटली, "चल तुझा भाजीपाला व्यवस्थित पॅक करून देते" आणि मग आहे ना त्यानंतर आईने माझ्यासाठी लोणचं वगैरे पण घातलेलं होतं. आता एवढं सारं सामान कसं मी घेऊन जाणार हा माझ्यासाठी खूप मोठा टास्कच होता. आता माझा सत्यम तर रेडी होता निघण्यासाठी, पण मलाच अजून अंघोळ वगैरे करायची होती. तर मग मी पण आवरून घेतलं आणि जेवण वगैरे पण करायचं बाकी होतं. तर जेवण वगैरे झालं आणि म्हटलं चला आपण काही नर्सरीत जाऊन नाही आलो. म्हटलं चला नर्सरीत पण एक थोडासा फेरफटका मारून यावा. आता नर्सरी तर फुल रोपांनी भरलेली होती. मग म्हटलं चला थोडंसं व्हिडिओज बनवावं. त्यानंतर मग आहे ना घरी आले आणि मग मला आता निघायचं पण होतं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.